सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे. गेल्या काही वर्षात देशात निर्माण झालेल्या एका विशिष्ट विचारसरणीच्या वातावरणाविरोधात आता SC/ST OBC समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लखनौ विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेले होते, परंतु तिथे त्यांना बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. मोहन भागवत गो बॅक आणि RSS मुर्दाबाद या घोषणांनी विद्यापीठ परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. नेमकं काय घडलं लखनौमध्ये? मोहन भागवत यांनी हिंदू कुटुंबांना 3 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन का केलं आणि 22 फेब्रुवारीला नागपुरात काय होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. बुधवारी लखनौ विद्यापीठाच्या मालवीय हॉलमध्ये RSS रिसर्च स्कॉलर्स डायलॉग हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खुद्द मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून युनिव्हर्सिटीला छावणीचे स्वरूप दिले होते. परंतु या अतिसुरक्षेचा फटका कोणाला बसला तर तो सामान्य विद्यार्थ्यांना. सकाळी 9:30 वाजल्यापासून विद्यापीठाचे मेन गेट आणि गेट क्रमांक 2 बंद करण्यात आले. यामुळे पदवी, स्थलांतर प्रमाणपत्र आणि नोंदणी फॉर्म घेण्यासाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना तासनतास बाहेर उभं राहावं लागलं. प्राचीन भारतीय इतिहास, हिंदी आणि राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या वर्गात जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. एका विद्यार्थिनीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की तिला सकाळी 9:30 वाजता प्रवेश नाकारण्यात आला आणि दुपारी 12 नंतरच आत सोडले गेले. एका कार्यक्रमासाठी शैक्षणिक संस्था वेठीस धरली जात असल्याचा संताप यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. हा केवळ गैरसोयीचा प्रश्न नव्हता, तर हा विचारधारेचा लढा होता. समाजवादी छात्र सभा आणि इतर पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. सुमारे 25 ते 30 विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गराड्यातही मोहन भागवत गो बॅकच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचा प्रमुख आरोप असा होता की विद्यापीठ हे करदात्यांच्या पैशातून चालते, ते कोणत्याही विचारधारेचा प्रचार करण्याचे ठिकाण नाही. विद्यार्थी नेत्यांनी मोहन भागवत यांना भारतीय समाजातील द्वेषाचे प्रतीक असे संबोधले. त्यांनी असाही आरोप केला की विद्यापीठ प्रशासन हे विरोधी संघटनांना साध्या शैक्षणिक चर्चांसाठी हॉल देत नाही, परंतु सत्ताधारी विचारसरणीच्या कार्यक्रमांसाठी पायघड्या घालते. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले. लखनौ दौऱ्यावर असताना मोहन भागवत यांनी सरस्वती शिशु मंदिर येथे आणखीन एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की हिंदू कुटुंबांना किमान 3 मुले असली पाहिजेत. ज्या समाजाची संख्या कमी होते तो समाज कालांतराने कमकुवत होतो आणि नष्ट होतो. पण या विधानाचा अर्थ केवळ लोकसंख्येशी जोडला नाहीये. राजकीय विश्लेषकांच्या मते या विधानामागे एक मोठी भीती लपलेली आहे. ती भीती म्हणजे SC/ST आणि OBC समुदायातील येणारे लोक आता जागृत झाले आहेत. आज बहुजन समाज आपल्या हक्कांबद्दल बोलू लागला आहे, आरक्षणाबद्दल जागरूक झाला आहे आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. जेव्हा बहुजन समाज संघटित होतो तेव्हा विशिष्ट वर्गाची सत्ता धोक्यात येते. कदाचित याच भीतीपोटी भागवत लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन करत असावेत, अशी चर्चा सध्या देशभर सुरू आहे. मोहन भागवत यांचा हा दौरा अशा वेळी झालाय जेव्हा UGC नियमावलीवरून देशात मोठा वाद सुरू आहे. SC/ST आणि OBCंना जातीय भेदभावापासून संरक्षण देणाऱ्या प्रस्तावित नियमांना सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी रोजी स्थगिती दिली. या निर्णयामुळे बहुजन समाजात आधीच असंतोष आहे. लखनौ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा हा संताप या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्रित आला. त्यांना असे वाटले की RSS आणि भाजपची धोरणे ही आरक्षणाला खीळ घालणारी आणि सामाजिक न्याय संपवणारी आहेत. लखनौमधील हा विरोध तर केवळ सुरुवात आहे. खरी ठिणगी 22 फेब्रुवारीला पडणार आहे. भारत मुक्ती मोर्चासह देशातील विविध बहुजन संघटनांनी नागपूर येथील RSSच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचे जाहीर केले आहे. EVM विरोधापासून ते आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्दे घेऊन हे आंदोलन होणार आहे.
जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाज संघ मुख्यालयाकडे कूच करेल तेव्हा परिस्थिती काय असेल याची कल्पना आपण करू शकतो। याच आंदोलनांच्या दबावामुळे संघ प्रमुखांना आता हिंदू धोक्यात आहे किंवा लोकसंख्या वाढवा असे भावनिक आवाहन करावे लागले आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे। लखनौ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिलेला गो बॅकचा नारा हा केवळ एका व्यक्तीचा विरोध नाही, तर तो प्रस्थापित विचारसरणी विरुद्ध बहुजन समाजाचा हुंकार आहे। शिक्षण संस्थांचे ब्राह्मणीकरण आणि बहुजनांच्या हक्कांची पायमल्ली या विरोधात हा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। मोहन भागवतांचे 3 मुले जन्माला घालण्याचे विधान योग्य आहे का आणि लखनौ मधील विद्यार्थ्यांनी केलेला विरोध समर्थनीय आहे का, हे प्रश्न देखील आता तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यावर देशभर चर्चा सुरू झाली आहे।